नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई हायकोर्टमध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर या पदासाठी जी भरती आलेली आहे आणि हे ज्युनियर ट्रान्सलेटर जे पद आहे हे मराठीसाठी असणार आहे. या पदाबाबतची सविस्तर माहिती जी आहे की याच्यामध्ये भरतीची प्रोसेस कशी असणार आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारा आवश्यक क्वालिफिकेशन काय आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हे जे पद आहे ज्युनियर ट्रान्सलेटर मराठीसाठीचं पद आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पे स्केल दिलेलं आहे ते बघा कशा पद्धतीनं आहे. पे स्केल 49,100 रुपये ते 1,55,800 प्लस अलाउन्सेस हे तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे. की ज्यांना ज्युनियर ट्रान्सलेटर म्हणून हायकोर्टमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठीची ही सॅलरी दिलेली आहे. सॅलरी अतिशय चांगल्या पद्धतीने तर देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा एज लिमिट जे आहे ते एज लिमिट इथं दिलेलं आहे. तुम्हाला तक्त्यामध्ये दिसत आहे की एज लिमिट कशा पद्धतीने आहे. 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत तुमचं एज जे आहे ते जनरल कास्टसाठी आहे आणि ज्या बाकीच्या कास्ट आहेत त्याच्यासाठी 18 ते 43 वर्ष इथं तुम्हाला एज देण्यात आलेला आहे. हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असतील तर त्यांच्यासाठी 18 वर्ष आणि मॅक्झिमम एज लिमिट इथं देण्यात आलेलं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बघा इथं सगळ्यात महत्वाचं इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे आपल्याला हे इथं देण्यात आलेलं आहे. नीट पहा हे क्वालिफिकेशन काय आहे. इथं तुम्हाला डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं इंग्लिश मराठी जे आहे ते तुमचं असणं आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य इथं दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुमची डिग्री जी आहे ती लॉची असेल तर त्याच्यामध्ये अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा विद्यार्थ्यांना लवकर इथं प्राधान्य दिलं जाणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि इथं बघा तुमचं इंग्लिश आहे ते प्रोफिशियंट इंग्लिश असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी ऍटलिस्ट 1 इयर फॉलोइंग लँग्वेज वाईज हिंदी आणि कोकणी असणं सुद्धा इथं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर तिसरी अट आहे की तुम्हाला इथं कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट झालेलं असलं पाहिजे. बेसिक सर्टिफिकेट आहे मित्रांनो. एम एस ऑफिस, एम एस वर्ड ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी तुमच्या झालेल्या पाहिजेत आणि कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालं पाहिजे ते इथं दिलेलं आहे. बघा कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कोणकोणत्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही सर्टिफिकेट केलेलं आहे हे इथं दिलेलं आहे. हे जे काही इथं एवढी यादी दिलेली आहे, जी काही लिस्ट दिलेली आहे, यामधील कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून तुम्ही सर्टिफिकेट केलेलं असेल कॉम्प्युटरचं तर तिथं चालणार आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बघा आणखीन पुढे आपल्याला दिलेलं आहे ती म्हणजे एक्झाम स्कीम काय असणार आहे, मार्कांची स्कीम काय आहे. तर इथं 100 मार्कांच्या तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि तुमची जी एक्झाम आहे ती 100 मार्काची असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 3 तासांचा टायमिंग देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सिलेबस बघा कशा पद्धतीनं आहे. इंग्लिश ग्रामर 30 मार्काला आहे, एसे तुम्हाला 20 मार्काला आहे, लेटर रायटिंग तुमचं 10 मार्काला आहे आणि ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी हे तुमचं 40 मार्कांना आहे. अशी टोटल 100 मार्कांची एक्झाम आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि पासिंग बघा मिनिमम 50 मार्कांना पास आहे. ही पार्ट ए ची झाली. त्याच्यानंतर तुमचं पार्ट बी वायवा होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क देण्यात आलेले आहे. आणि तुमचं जे सिलेक्शन असणार आहे या सगळ्यामधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. जे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट असणार आहेत त्यांची यादी तुम्हाला इथं जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती देण्यात येणार आहे. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे तेही याच वेबसाईट वरून भरायचं आहे, हे इथं लक्षात ठेवा. पुढे आपल्याला पाहायचं आहे अजून इथं जी काय माहिती आहे मित्रांनो ही खूप मोठी माहिती आहे. तर त्याच्यामध्ये सिलेक्शन जी काय असणार आहे वेटिंग लिस्ट बाबत इथं तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला लास्ट डेट काय असणार आहे आणि रजिस्ट्रेशन फी किती असणार आहे. तर इथं बघा ही जी काही वेबसाईट दिलेली आहे
या वेबसाईट वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन फी अतिशय कमी आहे, फक्त 50 रुपये एवढी रजिस्ट्रेशन फी आहे। बघा, अतिशय कमी रजिस्ट्रेशन फी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही फी देखील कशी भरायची आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन 1 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत, आजपासूनच ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि 15 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट आहे। आलं का लक्षात? ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 1 ऑगस्ट पासून म्हणजेच आजपासून सुरू झालेले आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत ते तुम्हाला फिलअप करायचे आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे ते डॉक्युमेंट पण इथं दिलेले आहेत मित्रांनो। बघा, डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहेत, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने असणार आहे ते दिलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता। ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ तुम्हाला जी वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्टची त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काय फॉर्म लागणार आहे, बघा इथं डॉक्युमेंट जे आहेत त्या डॉक्युमेंट दिलेले आहेत, इथं तुम्हाला काय लागणार आहेत ते पाहायचं आहे। त्याच्यानंतर इथं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क वगैरे जे आहेत ते मार्क ऑनलाईन फॉर्म भरताना कशा पद्धतीने टाकायचे ते इथं देण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म पण लागणार आहे, तो डिक्लेरेशन फॉर्म ही इथं देण्यात आलेला आहे। आणि त्याच्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे त्याचाही फॉर्मॅट इथं देण्यात आलेला आहे, तेही तुम्ही काय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे। जर तुमचं सिलेक्शन वगैरे झालं तर त्याच्यावरती तुमचं काय असणार आहे, जे कम्युनिकेशन असणार आहे ते केलं जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। आणि तुम्हाला या भरतीबाबत आणखीन काय डिटेल माहिती हवी असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।